आहोत टॉप 9 बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। डोंबिवलीत लोकलचा चाक रुळावरून घसरल्याप्रकरणी 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त। काल या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 3 तास ठप्प। अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार। सोमवारपासून मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहातील कामकाजाचं थेट प्रक्षेपण सुरू। सभागृहात नगरसेवक प्रभागातील प्रश्न कशा प्रकारे मांडतात हे सर्वसामान्य मुंबईकरांना घर बसल्या पाहता येणार। मुंबईतील शिवडी परिसरात वॉल बसवण्याच्या कामामुळे उद्या पाणी पुरवठा बंद राहणार। याचा फटका ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण विभागाला बसणार। काही भागांमध्ये पाणी कमी दाबानं पुरवण्यात येईल तर काही ठिकाणी पाणी उकळून पिण्याचं नागरिकांना आवाहन। मुंबईतील आणखी 4 म्हाडा वसाहतींच्या समूह पुनर्विकासाचा मार्ग मोकळा। मोतीलाल नगरच्या धर्तीवर बोरिवली, चारकोप, गोराई आणि खारमधील रामकृष्ण नगरचा कायापालट होणार। या प्रकल्पामुळे 45,000हून अधिक रहिवाशांना हक्काची मोठी घरं मिळणार। गिरणी कामगारांच्या 2,521 घरांच्या लॉटरीला विलंब होण्याची चिन्ह। गृहनिर्माण विभागाच्या आदेशाला म्हाडाची केराची टोपली। कामगारांमध्ये तीव्र नाराजी। मात्र म्हाडानं अद्याप याबाबत काहीच निर्णय घेतला नसल्याची माहिती। मुंबई पोलिसांच्या अश्व पथकात 21 नवीन प्रशिक्षित घोडे दाखल। घोडे गिरगाव, जुहू आणि अक्सा यासारख्या समुद्र किनाऱ्यांवर गस्त घालणार। महाराष्ट्र दिनाच्या संचलनात हे घोडे पहिल्यांदाच जनतेसमोर येणार। गर्दी नियंत्रण आणि व्हीआयपी सुरक्षेसाठी वापर केला जाणार। मुंबईत नागपाडा परिसरात आर्थिक व्यवहारावरून 78 वर्षीय वृद्धाची हत्या। चाकून वार करून वृद्धाची हत्या। आरोपीचा शोध सुरू। इक्बाल सालिया असं मृत व्यक्तीचं नाव। इक्बाल सालिया यांच्याच ओळखीच्या व्यक्तीनं हत्या केल्याची माहिती। आणि आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार। शहरातील जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होणार, प्रशासनाची माहिती। पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी अतिरिक्त आयुक्तांना धमकावल्याचा आरोप। पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील प्रकार प्रस्तावाला मान्यता मिळत नसल्यानं धमकावल्याची माहिती। मात्र भिमाले यांनी सर्व आरोप फेटाळून लावले। नैसर्गिक नाला बुजवल्याप्रकरणी जिल्हा पोलिसांना तात्काळ नोटीस पाठवा। पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश। पुण्यातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातून जाणारा नैसर्गिक नाला बांधकाम करून बुजवल्याचा प्रकार समोर। पुण्याच्या रिहे गावात रिंग रोड प्रकल्पासाठी जमीन संपादनाच्या कारवाई दरम्यान घर जमीनदोस्त। कोणताही मोबदला न देता घर जमीनदोस्त केल्याचा शेतकऱ्याचा आरोप। पुणे पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या 1000 नवीन सीएनजी बस आयटीएमएस यंत्रणेनं सज्ज। या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना घरबसल्या बसचं रिअल टाइम लोकेशन समजणार। लवकरच संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब होणार। यात्री सुरक्षा मोहिमेअंतर्गत आरपीएफ पुणे विभागाकडून प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंच्या चोरीचा छडा। आरोपीला अटक। सोन्याचे दागिने आणि 10,32,000 रोख रकमेसह मुद्देमाल जप्त। पुण्यातील येरवड्यात एका 15 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून गर्भवती केल्याचा प्रकार। लक्ष्मीनगर पोलिसांकडून आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। आरोपीनं पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केला। आरोपी फरार। पोलिसांकडून शोध सुरू।